नमस्कार, मी पद्मनाभ वराडे कोलते पाटील डेव्हलपर्स मधून बोलतोय। आपण बावधन प्रोजेक्ट इथं आहोत। या प्रोजेक्टचं नाव आपण स्टारगेज ठेवलंय। याला दोन कारणं आहेत। एक म्हणजे इथून तुम्हाला सिंहगड दिसतोय एका साईडला, दुसऱ्या साईडला लोगा एअरपोर्टच्या हिल दिसतात। त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सिटी स्कायलाईन दिसेल। म्हणजे रात्री जेव्हा सिटीतले लाईट दिसतात आणि स्कायमध्ये तुम्हाला स्टार्स दिसतील, तर हे कारण आहे स्टारगेज नाव ठेवण्यामागचं। आणि दुसरं कारण असं आहे की आपण चांदणी चौकाच्या जवळ आहोत। न्यू स्टार इज इमर्जिंग ॲट चांदणी चौक, हेन्स प्रोजेक्ट नेम इज स्टारगेज। आपण जिथं आहोत आत्ता, आपण 300 फूट हाईटवरती आहोत बन गार्डन लेवलपासून आणि 2100 फूट हाईटवरती आहोत सी लेवलपासून। त्याच्यावरती आपण प्रपोज 16 मजली आणि 22 मजली बिल्डिंग आहेत आपल्या इथं। तर त्या ज्या आहेत, आपण पुढच्या महिन्यामध्ये प्रोजेक्ट लॉन्च करण्याचा प्लॅन करतोय। मागच्या महिन्यामध्ये आपण हा प्रोजेक्ट इंट्रोड्यूस केला होता अक्षय तृतीयेच्या वेळेला। आता प्री लॉन्च सध्या चालू आहे 1 महिन्यासाठी आणि पुढच्या महिन्यात आपण हा प्रोजेक्ट लॉन्च करणार आहोत। हा प्रोजेक्ट जो आहे हा प्रीमियम प्रोजेक्ट आहे कोलते पाटीलचा। इथं प्रोडक्ट मिक्स जे आहे ते खूप छान आहे। 2 आणि 3 बेडरूम आता आपण इंट्रोड्यूस केलेले आहेत। नंतर फ्युचरमध्ये 2100 स्क्वेअर फीट ते 4000 स्क्वेअर फीटचे फ्लॅट्स असतील, ते प्रीमियम फ्लॅट्स असतील। आतासुद्धा जे आहे 2 BHK 1200 स्क्वेअर फीट आणि 1500 स्क्वेअर फीटचे प्रीमियम 2 आणि 3 BHK आहेत। आपण अमेरिकन आर्किटेक्ट इथं अपॉइंट केलेले आहेत लँडस्केप आणि क्लब हाऊस डिझाईनसाठी। तर आउट ऑफ 18 एकर वी विल हॅव 11 बिल्डिंग्स अँड वी विल हॅव अप्रॉक्सिमेटली 9 एकर ओपन स्पेस। सो क्लब हाऊस अँड लँडस्केप विल बी बेस्ट इन बावधन अँड कोथरूड एरिया अँड दिस विल बी द फीचर ऑफ दिस प्रोजेक्ट। And we will have imported specifications in CP, sanitary and Italian plumbing, German technology in waterproofing and wooden flooring in master bedroom and 800 by 800 mm tiles in living room. We have east side and west side open flats, open sides for building, and you will have excellent view from both sides. Sorry. Yes sir, anything apart you want to know from what is the importance of Baudhan? Baudhan is located in the ranges of Sahyadri and Western Ghat. If you can see 360 degree, you will get hill view, and here you will get climate very good, and there are 4 lakes nearby our location, and this is highest rainfall area and lowest temperature in Pune. Hence we are saying temperature is 3 degrees Celsius less than the average temperature of Pune city. So you will get pleasant climate here all year round. And other services which you are going to offer after the possession? We will have different concept here. That is the first time maybe in Kothurud and Baudhan we will offer concierge services to our customer, which will have neighborhood guide and type details. We will give citizen manual to the customers at a time of possession. In neighborhood guide we will have details of contact details, addresses of schools, resorts, hotels and sports complexes nearby in neighborhood. And in type detail we will have details of driver, if you want honest driver, and servant, plumber, electrician and cab provider. They will be available at just call or bell, and you will get medical facility and grocery and any foods at your home by just calling. We will have all detail in citizen manual. So काम केव्हा सुरू होणार आणि पोझिशन केव्हा आहे? काम आपण 1 महिन्यापूर्वी सुरू केलेलं आहे इथं एक्सकेवेशन, आणि पुढच्या महिन्यामध्ये आपण लॉन्च करणार आहोत प्रोजेक्ट, आणि जून 17 वी आर एक्सपेक्टिंग पोझिशन. आणि आतापर्यंतचा रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स खूप छान आलेला आहे. साधारणतः एक 40च्या आसपास फ्लॅट्स आमचे बुक झालेले आहेत. इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून चांगली अपॉर्च्युनिटी आहे, बिकॉज कोथरूड जे आहे पूर्ण सॅच्युरेटेड झालेलं आहे, आणि कोथरूड जे आहे हे हार्ट ऑफ द सिटी म्हटलं जातं, आणि त्याच्याच जवळच आपण 2-2.5 किलोमीटरवरती. आणि इथं विशेष म्हणजे सिटी लाईफ पण तुम्हाला मिळेल आणि नेचर आहे. कारण नेचर जे आहे ते दुसऱ्या ठिकाणी कुठेही तुम्हाला मिळू शकणार नाही. कारण इथं जे आहे आपण पश्चिमेला आहोत शहराच्या, आणि इथं तुम्हाला शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी मिळेल नेहमीसाठी. हे कॉर्पोरेशन लिमिटमध्ये आहे ना आता? हो, कॉर्पोरेशन लिमिटमध्ये आहोत आपण. आणि मी स्वतः इथं फ्लॅट घेतलेला आहे राहण्यासाठी. मी कोथरूडला राहतो आत्ता. माझा 2 BHK आहे, तर मी इथं अपग्रेड करून 3 BHK मध्ये येईल राहायला. हो.